सर एक प्रश्न होता. बऱ्याचदा म्हटलं जातं, की गणितात बेसिक चांगलं असेल, तर सगळंच चांगलं. तर बेसिकमध्ये नेमकं काय-काय येतं? तर बेसिक मॅथ्स क्लिअर पाहिजे म्हणजे आपल्याला करायचं काय हा तुमचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पहिल्यांदा बेरीज आणि वजाबाकी. आता बेरीज सर्वांना करता येतं. वजाबाकी करताना 3तून 2 काढताना प्रॉब्लेम नाही, पण 2तून 3 काढताना मात्र आपला प्रॉब्लेम होतो. तर साईन तुमचे क्लिअर पाहिजे. निगेटिव्ह केव्हा द्यायचं, पॉझिटिव्ह केव्हा द्यायचं त्याचा तुम्हाला सराव करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर गुणाकारामध्ये पुन्हा चिन्हांचा प्रॉब्लेम असतो मुलांचा. तर ते गुणाकारातल्या चिन्हांचा प्रॉब्लेम तुमचा क्लिअर झाला पाहिजे. -2 × -3 × -4 किंवा -2⁵ असेल. कसं सोडवायचं हे क्लिअर झालेलं पाहिजे. त्यानंतर भागाकार असेल, पॉईंटचा असेल किंवा साधा असेल, ह्या तुमच्या क्रिया क्लिअर पाहिजेत. म्हणजे गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी ह्या मूलभूत क्रिया आहेत. ह्या पूर्ण क्लिअर पाहिजेत. ह्या क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला पक्षांतर, याचा अर्थ 2x = 16 असेल तर 2 भागाकारात जातो, मायनसचं प्लस किंवा होतं. ह्या सगळ्या क्रिया तुमच्या पक्षांतराच्या क्लिअर पाहिजेत. अजून त्याहीपेक्षा महत्त्वाची घटना, याचा अर्थ तुम्हाला कॅन्सलेशन आलं पाहिजे. आपण ज्याला काटाकाटी असं म्हणतो. जवळपास 10 गणितं जर विचारलं तर त्यापैकी 8 गणितात कॅन्सलेशन करावं लागतं आणि तिथं मुलांचा प्रॉब्लेम येतो. सगळं आपण सोडवत येतो आणि खाली कॅन्सलेशनच्या वेळेस मग जमत नाही. प्लस असेल तर कट करायचं की नाही करायचं, शून्य कसे कापायचे, पॉईंट असलं तर काय करायचं. मग ते क्लिअर नसलं तर गणितं सगळे आपलं चुकायला सुरुवात होतं. मग कॅन्सलेशन पण क्लिअर पाहिजे. आणि जास्त म्हणत नाही, परंतु 9 पर्यंत तरी पाढे आपल्याला आले पाहिजे. म्हणजे गुणाकार करता येईल, भागाकार करता येईल. 25चा पाढा, 17चा पाढा, 19चा पाढा, 27चा पाढा आला पाहिजे असं माझी अपेक्षा नाही. म्हणजे बेसिकला ती अपेक्षा नाही, पण 9 पर्यंत ते आले पाहिजेत. तर एवढं जरी तुमचं व्यवस्थित क्लिअर असेल तर याचा अर्थ 50% गणित तुमचं इथंच संपतं. नंतरच्या फक्त अरेंजमेंट आहेत आणि कॅल्क्युलेशन आहे. तर हे बेसिकमध्ये आपल्याला येत असतं. हे क्लिअर पाहिजे.